राज्यातील सर्वांसाठीच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सध्या महाराष्ट्रात जे चित्र आहे ते अत्यंत चिंतेचं आणि भीतीदायक आहे। मान्सूननं रौद्ररूप धारण केलंय। हवामान विभागानं चक्क 30 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिलाय। आजचा दिवस पुढचे 24 ते 48 तास तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। जर तुम्ही महाराष्ट्रात कुठेही राहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ही केवळ बातमी नाही तर एक इमर्जन्सी अलर्ट आहे। हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार महाराष्ट्रात मान्सून आता नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसतंय। रायगड आणि पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा की इथं अतिवृष्टीची शक्यता आहे। दरडी कोसळू शकतात आणि सकल भागात पाणी साचून पूर स्थिती निर्माण होऊ शकते। कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आहे। रस्ते जलमय झालेले आहेत। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं बघायला मिळतंय। मुंबईमध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय। पुण्यामध्ये सुद्धा रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। मुंबईमध्ये 2 ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल मॅनहॉलमध्ये पडून 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरात पावसाचा जोर वाढलाय। 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोलीत येलो अलर्ट असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात जर आपण पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रातही येलो अलर्ट आहे, तर विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे, जिथं वारे 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वाहण्याची दाट शक्यता आहे। आता वेळ आहे ती सतर्क राहण्याची। प्रशासनानं स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। नदी, नाले, धरण क्षेत्र आणि समुद्र किनारी जाणं पूर्णपणे टाळा। जुन्या किंवा धोकादायक इमारतींमध्ये राहत असाल तर सुरक्षित स्थळी स्थलांतर करा। अत्यावश्यक काम नसेल तर घराबाहेर पडूच नका। पावसात झाडाखाली किंवा विजांच्या खांबाखाली उभं राहणं जीव घेणं ठरू शकतं। अफवांकडे दुर्लक्ष करा आणि अधिकृत सरकारी सूचनांकडे लक्ष ठेवा। निसर्गाचा कोप आपल्याला रोखता येणार नाही, पण खबरदारी घेऊन आपण सुरक्षित राहू शकतो। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुमच्या नातेवाईक आणि मित्रांना याची माहिती मिळेल। पुढचे काही दिवस खूप आव्हानात्मक आहेत। स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या। पाहत रहा HPN मराठी न्यूज।